मुंबईतल्या शिवाजी पार्कवरती होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। रविवारी 11 जानेवारीला शिवतीर्थावरती ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे। त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मुंबईची संस्कृती जाणीवपूर्वक मारली जाते। नावालाच मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवून संस्कृती मारणं हे योग्य नाही, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। तर आताचे भाजपवाले बस म्हटलं की बसणारे आणि उठ म्हटलं की उठणारे ठाकरेंचा भाजपवरती हल्लाबोल। मनसेचे नेते अमित ठाकरे यांचा आज मुंबईमध्ये शाखा भेटीचा दौरा आहे। घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघामधल्या शाखांना ते भेटी देतील। मनसेला शिवडीमध्ये पुन्हा एक मोठा धक्का बसलाय, कारण बाळा नांदगावकर यांचे कट्टर समर्थक असणारे संतोष नलावडे यांनी आपल्या पक्षाला जय महाराष्ट्र केलाय। मनसैनिकांना पत्र लिहून त्यांनी मनामधली खतखत देखील व्यक्त केली। मुंबईमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का। प्रदेश सचिव शिवनाथ खैरनार आणि मुंबईचे सचिव अशोक देसाई हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश होणार आहेत। मुंबईमध्ये निवडणूक प्रचाराच्या दरम्यान शिंदे सेनेचे उमेदवार हाजी सलीम कुरेशी यांच्यावरच्या हल्ल्याच्या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाहीये। हल्ला होऊन 2 दिवस उलटून गेलेले आहेत, तरी देखील हल्लेखोरांची ओळखच पटली नाहीये अशी पोलिसांची माहिती आहे। अंबरनाथमध्ये रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांवरती ससाड्यासारखी झडप घातली। खासदार संजय राऊत यांची टीका, तर भाजपनं वैचारिक विष पेरण्याचं काम केल्याचं म्हणत त्यांनी निशाणा साधला। भाजपचे नेते आणि खासदार मनोज तिवारी प्रचारासाठी मुंबईमध्ये दाखल। शिवाजी महाराजांना आदर्श मानणाराच मुंबईचा महापौर असेल, मनोज तिवारी यांचं वक्तव्य। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आम आदमी पक्षाचे दिल्लीमधले नेते हे आजपासून मुंबईत असतील। आतिशी, सौरभ भारद्वाज, मनीष सिसोदिया हे मुंबईमध्ये प्रचार करतील। अरविंद केजरीवाल देखील लवकरच सामील होण्याची शक्यता आहे। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये अटीतटीची लढाई होतीये। तुर्भे विभागामधील 8 प्रभाग ठरवणार सत्तेचा सारीपाट। यंदाही शिवसेनेचा विजय होईल, उमेदवारांना विश्वास आहे। कळंबोली आणि कामोठ्यामधील उमेदवारांसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंची पनवेलमध्ये रॅली। या भागामध्ये मराठवाड्यामधल्या मतदारांची मोठी संख्या असल्यामुळे पंकजा मुंडेंवरती विशेष जबाबदारी। पश्चिम महाराष्ट्रामधल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांची पनवेलमध्ये सभा आहे। कळंबोलीमध्ये झालेल्या सभेमध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणण्याचं आवाहन। सांगलीमध्ये अजित पवार यांच्या सभेच्या दरम्यान गोंधळ झाला। हद्दपारीची कारवाई झालेले उमेदवार आझम काझी यांच्या समर्थकांची घोषणाबाजी। काझींकडे लक्ष देण्याची समर्थकांची मागणी, तर अजित पवार यांनी काझींना भेट देऊन टाळलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मैदानात उतरतील। नागपूरमध्ये आज गडकरींच्या 3 सभा आहेत। कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतील। नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपचं मिशन 120चा नारा। 151 पैकी 120च्या वरती जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचा भाजपचा निर्धार आहे। तर काँग्रेसला 20 जागा देखील मिळणार नसल्याचं माजी महापौर बंटी कुकडे यांचं वक्तव्य। बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याच्या नंतर नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे नेते परिणय फुके यांनी बटोगे तो फसोगे असा नारा दिलाय। खोटी आश्वासनं, अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी न पडण्याचं फुकेंचं आवाहन। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये 70 ओलांडलेले ज्येष्ठ उमेदवार देखील मैदानात उतरत आहेत। प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपकडून 72 वर्षीय प्रमिला मथराणे या सगळ्यात ज्येष्ठ उमेदवार आहेत, तर 70 वर्षीय दिलीप पनकुले आणि तानाजी वनवे यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे। खा कुणाचंही मटण पण दाबा भाजपचं बटण असं विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तरोडा भागामधल्या सभेमध्ये केलं। महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सभा ही तरोडा भागामध्ये करण्यात आली होती आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा झाली आहे। एनडीएमध्ये गेल्याच्या नंतर आमच्यावरती टीका झाली, मात्र आमचं नेतृत्व सिद्ध झालं। परभणीमध्ये बोलत असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं वक्तव्य। लोकांचं काम करायचं तर सत्तेमध्ये जावंच लागतं, तटकरेंचं विधान। मोदींनी 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि संध्याकाळी भाजपमध्ये दाखल झाले। भाजपचे आमदार महेश लांडे यांचा अजित पवारांवरती निशाणा। अजित पवारांनी भ्रष्टाचाराचा आका असा उल्लेख केला होता। एमआयएमचे इम्तियाज जलील हे भाजपचे हस्तक आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंची टीका। जलील काळे धंदे करतात, त्यांनी शहराला व्यसन लावलं, दानवेंचा हल्लाबोल।
छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांचा झालेला टॉक शो म्हणजे शहराच्या मूळ प्रश्नांना बगल देऊन केलेली केवळ इव्हेंटबाजी आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंची टीका. एकमेकांवरती टीका करणारे पुणे महानगरपालिकेमध्ये सत्तेसाठी एकत्र येतील. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती निशाणा. अजित पवार मोहोळ पुणेकरांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करतायत. सतेज पाटील यांची टीका. प्रणिती शिंदेंबद्दल सुजात आंबेडकर जे बोलले ते खरंय. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. प्रणिती शिंदे भाजपमध्ये जातील, सुजात आंबेडकर यांनी केलं होतं विधान. पुढची बातमी नाशिकमधली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांची दमछाक होतीये. वेळ कमी असल्यामुळे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे. जॉगिंग ट्रॅक, योगा वर्ग, हास्य क्लब आणि ज्येष्ठ नागरिक संघ अशा ठिकाणी उमेदवारांकडून प्रचार सुरू आहे. सत्ताधाऱ्यांकडून जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम सुरू आहे. राज्यामध्ये सत्तेसाठी एकत्र मात्र निवडणुकीमध्ये वेगळे झाले. खासदार असदुद्दीन ओवेसी यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरती टीका. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचार रंगात आलाय. प्रचाराच्या रणधुमाळीमधून वेळ काढत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एका टपरीवरती चहा घेण्याचा आनंद घेतलाय. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस उमेदवार लोमेश उईके यांच्यावरती आपल्या पत्नीच्या विरोधामध्ये मतं मागण्याची वेळ आली आहे. उईके पती पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोमेश उईके प्रभाग 3 ब मधून काँग्रेसचे उमेदवार आहेत, तर बेबीताई उईके या प्रभाग क्रमांक 3 ड मधून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या उमेदवार आहेत. पुण्यामध्ये अनिल भोसले यांच्यावरती पुणे बँक घोटाळ्याचे आरोप असताना पत्नीला भाजपची उमेदवारी जामिनावरती बाहेर असल्यामुळे अनिल भोसलेंना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावरती बंदी असताना प्रचार केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शहर पोलिसांचा कारवाईचा बडगा. मतमोजणीच्या दरम्यान 53 जणांना 16 जानेवारीपर्यंत महानगरपालिका हद्दीमध्ये प्रवेश करायला प्रतिबंध. निवडणूक प्रक्रिया शांत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.